नमस्कार मित्रांनो, सुशील भैया का सीसॅट या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आपण एक सिरीज सुरू केलेली होती। त्या सिरीज मध्ये आपण बघत होतो की 2023 मध्ये तलाठीची जी झालेली भरती होती त्याचे पेपर्स जे TCS ने घेतलेले होते TCS पॅटर्न नुसार। तर त्यामधला आता ऑगस्टची ही सेकंड शिफ्ट आहे, म्हणजे सेकंड शिफ्टचे हे प्रश्न आहेत जे काय अंकगणिती आणि बुद्धिमत्ताचे। तर चला कुठलाही टाइमपास न करता सुरू करूया। पहिला क्वेश्चन येतो की एक माणूस स्थिर पाण्यात 6 किलोमीटर पर वेगाने वळवू शकतो आणि 6 किलोमीटर वेगाने वळवू शकतो। समान अंतर पार करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने लागणाऱ्या वेळेपेक्षा त्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना 3 तास जास्त लागतात। जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर पर असेल तर अंतर शोधा। आता इथं बघा डायरेक्टली, इथे डायरेक्टली बघा की 6 तास आहे, 6 किलोमीटर पाण्यात वळवू शकतो, म्हणजे एक स्पीड होणार 6 + 2 8 आणि एक स्पीड होणार 6 - 2 4। 8 आणि 4 ने भाग जाणारी संख्या पाहिजे तर ते असणार 24। तर मी तर 24च घेतलं डायरेक्ट, 8 आणि 4 चा LCM। पण तरी आपण करून बघू की x 8 आणि x - 4 केलं तर 3 तासाचा गॅप येणार आहे। 4x 8x बरोबर 4x, 4x 8x मायनस केलं तर 4x, 8 गुणिले 4, 4 4 कॅन्सल, राहिलं x भागिले 8 बरोबर 3, 3 8 24 तर बरोबर 24। नेक्स्ट बघा, 2 A, B, C स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 9, 12, 18 दिवसात करू शकतात। सगळ्यांच्या मिळून कामाला सुरुवात केली तर A हा 3 दिवसात निघून गेला, तर उर्वरित काम करण्यासाठी पूर्ण किती दिवसात पूर्ण झाले उर्वरित काम। तर 9, 12, 18 हे मी नेहमी सांगतो, 9, 12, 18 घेताना LCM हे काम आणि त्यांचं LCM इथे घ्या। 9, 12, 18 चा LCM 18 त्रिक 36, ठीक आहे 36 घेऊ। 18 त्रिक 36, 18 दूने 36, 12 त्रिक 36 आणि 9 चूक 36, 9 चूक 36 घेतला तर 3 दिवस जे त्या तिघांनी सोबत काम केलं। 4 + 3 7, 7 आणि 2 9, 9 त्रिक 27, 3 दिवस काम 27 सोबत केलं। काम किती करायचं आहे 36, 27 - 36 केलं तर 9 काम राहिलेलं आहे। 9 काम करायला आता कोणाला टाइम लागणार आहे, फक्त B आणि C, म्हणजेच काय 3 आणि 2 5, हे 5 ची पॉवरने 9 काम करायचं आहे। तर 5 1 5 राहिले 4, 4/5, ठीक आहे। उरलेलं काम जे होतं तुमचं पॅकेज, ऍक्च्युअली 9/5च ऑप्शन दिलेला आहे, 9/5। तर 9/5 काय असणार आपलं उत्तर असणार आहे। ते 2 9/5 नाहीये, दुसरा ऑप्शन 9/5 आहे, तर 9/5 उत्तर असणार आहे। हे पण आलं असतं पण ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये म्हणून हे ओके। खालील विधाने सिलॉक्स दिलेला आहे, सिलॉक्स करताना आता पूर्ण वाचायची गरज नाही। काही मांजरी कुत्रे आहेत, त्यानंतर एकही कुत्रा गाय नाही, एकही कुत्रा गाय नाही, मांजर गायचं काही सांगितलेलं नाही। एकही गाय मांजर नाही, एकही गाय मांजर नाही सांगू शकत नाही। एकही कुत्रा मांजर नाही, एकही कुत्रा मांजर नाही, एकही कुत्रा मांजर नाही हे चुकीचं आहे। मांजर आहे, कुत्रा हा मांजर आहे, तर हे सेंटेन्स चुकीचं आहे। देन फॉलो होतं पण हे सेंटेन्स चुकीचं आहे। तर दोन्ही काय आहेत आपले, निष्कर्ष 1 आणि 2, निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही सत्य नाही। पुढचं बघा, त्यानंतर जर 18 बांधणीकार 10 दिवसात 900 पुस्तकांची बांधणी करतात तर 12 दिवसात 660 पुस्तकांची काम करण्यासाठी किती? ओके, 18 बांधणीकार 10 दिवस 900, तर 660 12 दिवसात किती? ठीक आहे, 12 इकडे येतो 12 आणि 660 खाली येणार, ठीक आहे। 18 पंच 90 राहिले 50, 0 0 कॅन्सल, आता राहिलंय काय 12 1 12, 12 पंच 60, 12 पंच 60, 5 11 55, तर x बरोबर 11, तर 11 आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे। मी फक्त इथं सांगतोय की पेपरमध्ये कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे। एक टाकी भरण्यासाठी 3 पंप A, B, C उघडले जातात, जेणेकरून BC स्वतंत्रपणे ही टाकी अनुक्रमे 18 व 12 तासात भरू शकतील, ठीक आहे। B, C 18 आणि 12 तासात भरू शकतील। पाईप A तिला 15 तासात रिकामी करू शकतो। A मायनस करायचं आपल्याला, तर A तिला 15 तासात रिकामा करू शकतो। B + C - A तो कमी करतोय, हे वाढवतोय, रिकामी करू शकतो। सर्व 3 पाईप एकत्र उघडले आहेत आणि 5 तासानंतर पाईप A बंद केलेला आहे, तर उर्वरित टाकी किती तासात भरली गेली? ठीक आहे, आता फक्त क्वेश्चन थोडा लेंदी आहे, त्याच्याने समजायला वेळ लागतोय।
पाईप ए तिला 15 तासात भरू शकतो. सर्व 3 पाईप एकत्र उघडले आणि 5 तासानंतर पाईप ए बंद केला 5 तासानंतर, तर उर्वरित टाकीत किती तासात भरली जाईल? 5 तासानंतरची गोष्ट चाललेली आहे. तर मग पहिले यांचा एलसीएम घेऊ. 15 चूक 60 नाही 180 जातं. ठीक आहे. 12 15 180, 180 10 180, 180 12 15 180. तुमचे नंबर फार चांगले पाहिजेत, ह्याच्यामुळं तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट होतं. आता या दोघांची प्लस करायचे, याची मायनस करून जे येईल तेवढं एका तासात भरल्या जाईल. 10 आणि 15 25 25 मायनस 12, 25 मायनस 12 13, 13 हे 5 तासपर्यंत चालतात, तर 13 5 65. ठीक आहे, हे डिवाइड नाही आहे. 13 5 65, तर 13 5 65 इथपर्यंत आलंय की एवढं काम यांच्याने होणार आहे 5 तासात. आता राहिलंय काय? 65 काम झालंय. राहिलंय किती? 180 मायनस 65, 180 मायनस 65. 5 केले तर 70, 110 केले तर म्हणजे 115 काम राहिले. 5 17 2 6 115, 115 काम आता कोण करणार आहे? ते या 25नी काम करायचं आहे, म्हणजे 10 प्लस 5 15, तर 25नी करायचं आहे. 115 काम 25च्या स्पीडनी. 5 5 25, 5 2 10, 5 3 15, 23/5, 23/5 म्हणजे 5 चूक 20, 4 तास तर पाहिजे. ऑप्शनमध्ये एकच आहे म्हणून मी हे उत्तर करून टाकतो, दुसरं चेक करत नाही. पण तरी पूर्ण डिटेल उत्तर बघून घेऊ. 5 चूक 20 राहिले 3/5, 3/5 म्हणजे 5 12 60, 12 36 मिनिट, 4 तास 36 मिनिट. उत्तर पहिलंच कळलं होतं, पण तरी तुमच्या समाधानासाठी मी पुढचं काढून घेतलंय. एका वस्तूची खरेदी किंमत तिच्या विक्री किमतीच्या 96% आहे. एकूण तोटा किंवा नफ्याची टक्केवारी शोधा. ओके, एका वस्तूची खरेदी किंमत तिच्या विक्री किमतीच्या 96% आहे. ठीक आहे, म्हणजे जर 100 रुपयाची वस्तू विक्री असेल, ठीक आहे, विक्री, तर खरेदी तिची 96 रुपये आहे. मग त्याचा प्रॉफिट किती? तर 4 रुपये प्रॉफिट आहे. बरोबर, 96ची घेऊन 100ला विकली. मग 4 रुपये आपण किती रुपयावर कमावले? 96 रुपयावरती कमावले. मग 4 1 4, 4 24, 100. ठीक आहे. आता ऍक्च्युअल मध्ये 1/12 आहे ते 8.5% होतात. बरोबर बघू, गुन्ह्याला 100, तर 100 4 सकम 24, पर्सेंटेजमुळे 100 घेतला. 4 सकम 24, 4 25, 100, 25 1 25 भागेला 6. ठीक आहे, 4 सकम 24 आणि 4 25 100, 6 भागेल 5, 6 चूक 24 राहिला 1 आणि 1/6, 4 1/6, 4 1/6 इथं दिसतंय. पर्सेंटेज नफा आहे आपला. ठीक, नफा. नेक्स्ट, जर 21 गायी 15 म्हशींच्या खाद्या एवढे चरतात, तर किती गायी 105 गायींच्या खाद्या एवढे चरतील? परतील नाही, चरतील. बरं, 21 गायी 15 म्हशी म्हणजेच काय की म्हैस कमी आणि गाय जास्त. पॉवर मध्ये बघायला गेलं तर कमी म्हशी म्हणजे जास्त गाय, तर 105 म्हशींच्या खाद्या एवढे परतील. ओके, म्हशी गाई जास्त असायला पाहिजे 105 पेक्षा. ओके, आता बघू 21x बरोबर y, तर मग 21 तिकडे गेलं तर 21y म्हणजे x ची व्हॅल्यू येते 15. x म्हणजे आपण समजू गाय. ठीक आहे, x म्हणजे गाय, तर 15 21 y. मग आता गाय भेटलेली आहे, तर किती गाय होतील? y जर म्हशी असतील तर y 105 घ्यावं लागतील. तर 15 भागीला 121 गुण्याला 105, 21 5 105, 15 5 75, तर 75 काय येणार आहे? आपलं उत्तर येणार आहे. किंवा मग असं पण करू शकतो, 21 बरोबर 15, तर म्हशीस विचारला तर 105 बरोबर किती? यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 21 इकडं, 15 इकडे जाऊन परत यांच्या अंडर मध्ये येणार. ठीक आहे, एक सेकंड. 15 9, 15 7 90, 15 7 105. एक सेकंड, काहीतरी चुकतंय मला. 15 जर 21, हा सॉरी 21 याच्या डिवाइड येणार आणि 15 गुणिले येणार. 21 5 आणि 15 5 75. अशा प्रकारे पण तुम्ही काढू शकता. नेक्स्ट, खालील मालिकेचा पुढचा हे कुठला येणार पॉइंट? कधी पण मी सांगितलं A to Z जायचं, F पासून L गेलेला आहे म्हणजे इकडनं जायचं. EF GHIJK LM N पाहिजे. PQRSTU इकडनं आलेला आहे. MNO PQRSTU PQMNO. आता इकडे खाली बघून घेऊ. MNO पहिले N वाले ऑप्शन 1 1
ओके, हे कॅन्सल. जे की MNO, ठीक आहे, दोन्ही ठिकाणी एम आहे म्हणून हे एम तर बघायची काही गरज नाही, फक्त शेवटचे नंबर बघू. 24, 6 6 12, 12 8 20, 20 आणि 10 30, 6 8 10 म्हणजेच काय पुढे असणार 12, 30 आणि 12 42. तर हे उत्तर असलं पाहिजे NM 42. त्यानंतरचा परत सिलॉगचा प्रश्न आलेला आहे. सिलॉगच्या प्रश्नामध्ये सर्व ग्रह चंद्र आहेत, सर्व ग्रह चंद्र आहेत, सर्व ग्रह चंद्र आहेत आणि सर्व चंद्र तारे आहेत, सर्व चंद्र तारे आहेत, सर्व ग्रह चंद्र आहेत, सर्व चंद्र तारे आहेत, सर्व चंद्र ग्रह आहेत, सर्व चंद्र ग्रह आहेत नाही, एकही तारा ग्रह नाही, एकही तारा ग्रह नाही, हे पण चुकीचं आहे. काही तारा ग्रह आहेत म्हणून दोन्ही पण काय होतील इथं निष्कर्ष 1 व 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. नेक्स्ट वाला DKCZGY, DKCZGY RYQNUM. ठीक आहे, आता मी प्रत्येक वेळी म्हटलं की A to Z जायचं. JKLMNOPQR, JKLMN OPQR STUV पाहिजे होता, आय थिंक WXYZ बरोबर. V पाहिजे होता सुरुवातीला, V हे कॅन्सल. त्यानंतर दुसरं वाला सेकंड वाला बघू. PQRSTU WXYZAB पाहिजे म्हणजे हे C हे कॅन्सल. देन U किंवा V. लास्ट वाला MNOP, ओके, MNOPQRSTU. तर हे काय असणार आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, ओके, कार्ड ARDC RACD, बर, ARDC RACD, C आणि A, CAAC घेतला. आता ARD इथं आलंय, C मागं गेलंय, इथं उलट झालंय, R च्या जागी A च्या जागी R आलाय आणि CD उलटा झालाय, D च्या जागी C. ओके, समजलं. पहिला एक निघून शेवटी गेलाय आणि त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये शिफ्ट झालेत, एकमेकांसोबत एक्सचेंज झालेत, तशी आपल्याला बघायची आता. तर पहिले ही वाले बघून घेऊ की मागं जाऊ, म्हणजे आता APE पाहिजे होता, पुढं APE नाही आहे. त्यानंतर ASY पाहिजे, नाही आहे. ACE पाहिजे, ACI, F शेवटी गेला, इथं होऊ शकतं. C सोबत A शिफ्ट झालेला आहे, E सोबत F शिफ्ट झालेला आहे. ओके, हे होतंय फॉलो. आता पुढचं बघण्याची गरज नाही. त्याच्यानंतर एक वस्तू 5700 किमतीत खरेदी केली व त्याची दुरुस्ती वाहतूक खर्च 1300 रुपये खर्च केला. एकूण 20% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती किमतीला विकली? 5700 वर 1300 रुपये त्याला काय भेटले, त्याने खर्च केला, तर तो खर्च ऍड करावा लागतो. 5700 प्लस 1300 6000 आणि 7000, 7000वर 20% त्याला काय पाहिजे, नफा पाहिजे. तर 7 दुने 14 म्हणजे 1400 रुपये नफावाला पाहिजे. टोटल प्राइस किती आहे 7000, 7000 प्लस 1400 किती होता, तर 8400. तर हे होणार आपलं उत्तर. ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला ओरली पण करता आल्या पाहिजेत पेन न उचलता. येथे अशी काही अक्षरे आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक अक्षर येते आणि ताबडतोब नंतर दुसरे चिन्ह देखील येते. ओके, एक अक्षर येते, ताबडतोब आधी अक्षर आणि ताबडतोब नंतर चिन्ह, अक्षर. ओके, अक्षर अक्षर चिन्ह. तर कधी पण चिन्ह लक्षात घ्यायचं, चिन्ह लवकर दिसतं म्हणून. चिन्ह अक्षर अक्षर एक झालं, चिन्ह अक्षर नाही होत. त्यानंतर चिन्ह अक्षर अक्षर 2, त्यानंतर चिन्ह अक्षर अक्षर 3, चिन्ह अक्षर नाही. ओके, 3 उत्तर असणार आपलं. 3 असे पॅटर्न आपल्याला काय होतात, फॉलो होताना दिसतात. एका वर्गातील 16 मुलांचे सरासरी वजन 50.25 kg आहे आणि उर्वरित 8 मुलांचे सरासरी वजन 45.15 kg आहे. वर्गातील सर्व मुलांचे सरासरी वजन शोधा. ओके, म्हणजे वेगवेगळं दिलंय, 16 मुलांचं वेगळं दिलंय, 8 मुलांचं वेगळं दिलंय. बरं, 50 आणि 45 दिलंय, तर ऑब्विसली वजन तर नेहमी वाढणार आहे. का वाढणार आहे? कारण इकडे जास्त आहे आणि इकडे कमी आहे. तर 45च्या पुढे जाणार आहे, 50च्या मागे येणार आहे. दोघांच्या कुठे तरी मदत असणार, 50 आणि 45च्या. कसं मदत असणार, पण आता याच्यात लक्षात ठेवा, इकडे रेशो 2 आणि 1 मध्ये डिवाइड झालेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, यातला गॅप जो आहे ना तो काढून घ्या अगोदर. यातला गॅप किती येतो,
5 5 0, 2 मधनं 1 गेला 1 आणि 50 मधनं 5 गेले 51. तर 51 हा गॅप आहे त्यांच्या दोघांमधला. 51 म्हणजे 5 पॉईंट, सॉरी 5.1 हा यांचा गॅप आहे. आता 5.1 ला तुम्हाला गॅप मध्ये डिवाइड करायचं 2:1 मध्ये, म्हणजेच काय डिवाइड बाय 3 इंटू 2 करतो मी, किंवा मग इंटू 1 पण केलं चालते. 17 ते 51 म्हणजे 1.7. 1.7 इंटू 2 3.4. म्हणजेच काय की 45 पेक्षा एवढं नाही वाढणार, किंवा 50.25 पेक्षा 1.7 ने कमी होणार. दोन पैकी काही केलं तर उत्तर एकच येणार आहे. ठीक आहे, तर मी याच्यात करतो 45.15 प्लस 3.4, 3.4, 5 जसे तसे, 4 आणि 1 5, 4 आणि 1 5, 45 आणि 3 48, 48.55, 48.55 हे काय येणार आहे आपलं उत्तर येणार आहे. याला शास्त्रशुद्ध पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो, पण पेपरमध्ये आपल्याला तसं करायचं नसतं, कारण ते टाइम खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट, या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षर, व्यंजन, स्वर यांच्या संख्येच्या आधारे गट पाडले जाऊ नयेत. ओके, हा. वाहन, ब्रेक, मूळ, झाड, फुल, परागकोश, बॅटरी, एनोड. वाहनामध्ये ब्रेक असतो, फुलमध्ये परागकोश असतो, बॅटरीमध्ये एनोड असतो. मूळमध्ये झाड नसतं, झाडामध्ये मूळ असतं. झाड आणि मूळ पाहिजे होतं. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे की मूळ आणि झाड नव्हतं पाहिजे, झाड आणि मूळ पाहिजे होतं. देन सरळ रूप द्या, हे तर सोपंच असतं. ब्रॅकेट कंप्लीट करून घ्या. 24 6 चूक 24, 24 भागिले 48 2, 10 आणि 18, 18 6 24, 24 मायनस 2 22. ठीक आहे, याला तर टाइमच नाही लागला पाहिजे. नेक्स्ट, इथे सरळ दिसतंय 7 दुने 14, 14 त्रिक 42, 42 गुन्हेला 4 केलं तर 4 दुने 8, 4 चूक 16. यस, मग मी आता काय करतो, पुढे जात नाही. इथं मला माहित आहे की 4 केले, इथं 3, इथं 2, तर इथं 1 पाहिजे. 1 पाहिजे म्हणजे इथं 1 नाही पाहिजे, इथं 7 पाहिजे. 7 1 7. उत्तर 1 पण आहे पण 1 नाही आहे. 7 1 7 पाहिजे, तर 7 उत्तर असणार आहे. त्याच्या पुढचं बघू. BCD हे डायरेक्टच दिसतंय बघा, BCDE. त्याच्यानंतर VUSTUVW, UVWXYZ. इथं ये पाहिजे होता. 29 36 50 71. 29 आणि 7 36 36 आणि 14 50 50 आणि 21. बरं, 7 14 21, तर पुढे काय असलं पाहिजे 28 चा गॅप असला पाहिजे. 71 प्लस 28 71 प्लस 28 8 आणि 1 9, सॉरी 8 आणि 1 9, 79 79 2 99. तर AZ 99, AZ 99 हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. पुढचं बघा. 4 शब्द जोडच्या दिल्या आहेत, त्यापैकी 4 शब्द जोडाचा दिल्या आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी निवडा. ओके, गटात न बसणारी. फर्निचर खुर्ची, फर्निचर पासून खुर्ची बनतं. धातू तांबे, धातूपासून तांबे बनतं. तांबे धातू आहे. हंगाम, भूकंप. शस्त्र, शस्त्र ही तलवार आहे. शस्त्र ही तलवार आहे. तलवार ही शस्त्र आहे किंवा शस्त्र ही तलवार आहे. फर्निचर पासून खुर्ची किंवा फर्निचरचा एक इतर एकतर फर्निचर एक खुर्ची आहे. तांब्यापासून धातू पाहिजे होता, की धातू एक तांबा आहे. ओके, तांबा एक धातू आहे, खुर्ची एक फर्निचर आहे, तलवार एक शस्त्र आहे. भूकंप हा हंगाम नाहीये. ठीक आहे, भूकंप हा हंगाम नाहीये, तर भूकंप हा हंगाम काय येतो वेगळा येतो. नेक्स्ट बघा. जर 2 वर्षासाठी 8% दराने एका रकमेवरील सरळ व्याज 2000 असेल, तर वार्षिक गणनेनुसार त्याच कालावधीसाठी समान दराने समान रकमेवरील होणारा चक्रवाढ व्याज शोधा. ठीक आहे, 8% दराने किती एका रकमेवरील सरळ व्याज 2000 असेल, 8% दराने सरळ व्याज 2000 असेल, तर वार्षिक गणनेनुसार त्याच कालावधीसाठी 2 वर्षासाठी 2 वर्षासाठी 8 दुने 16 म्हणजेच काय, एक सेकंड, 8 दुने 16, 16% जे असतील एका रकमेचे, कुठली तरी एक्स अमाऊंट आहे, ते अमाऊंट जे 8 दुने 16% किती होतात 2000 होतात. 16% किती आहेत
2000 आहेत. आता मग ती व्हॅल्यू पण काढू शकतो आपण, पण आपल्याला नाही काढायची आहे कारण आपल्याला विचारलंय त्याच कालावधीसाठी चक्रवाढ व्याज किती होणार. आता लक्षात घ्या, चक्रवाढ व्याज एवढं नक्की आहे की 2000पेक्षा जास्तच होणार. दोन संख्या 2000पेक्षा जास्त आहेत, 2080 2040. 2080 आणि 2040 मधलं कोण येईल ते सांगता येत नाही. आपल्याला एक काम करायचं, मग आपल्याला माहिती आहे पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सेम असतं, दुसऱ्या वर्षी सरळ व्याज सेम असतं, चक्रवाढ व्याज हे असतं प्लस याच्या 8% असतं. मग आता 8च्या 8% किती होतात, 0.64 होतील मे बी, कारण 10% 0.8 होतात, तर 8% 0.64 होतील. 8 64, 8 64, 0.64 ने काय होणार, वाढणार आहे. म्हणजे टोटल दुसऱ्या वर्षाचं 6.64 हे 16.64 हे चक्रवाढ व्याज होणार आहे आणि 8 आणि 8 16% जे होणार हे सरळ व्याज होणार आहे. मग 2000 16% तर 16.64 किती होतील, ठीक आहे. तर 8 2 16, 8 2 16, 0.8864, बे 1 बे आणि बेचूक 8, ठीक आहे. तर मग 2000 गुणेला 1.04, तर 0 ने पॉईंट इथं आला, 1 0 ने 0 वाढला, 1040 दुने 2080, तर 2080 हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. मला माहित आहे ही स्टेप कोणाला बऱ्यापैकी तुम्हाला लोकांना कळली नसेल की नेमकं काय केलं. मी फक्त सरळ व्याज पर्सेंटेज मध्ये घेतलंय, ना की अमाऊंट मध्ये घेतलं. 4 अक्षर समूह दिलेले आहेत, त्यापैकी 3 एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळा आहे, गटात न बसणारा निवडा. ओके, गटात न बसणारा, त्यानंतर BPV SWB PQR STUVW WXYZAB फिफ्थ वर आहे, याचा 5 आणि याचा 5. इथं PQRSTUP QRSTUV 6 STUV WXYZAB 6 ABCD EFGHI ABCD EFGH 4 वर, IJKLM 5 वर. ओके, 4 आणि 5 ZABCD 4 ABCD EFGHI 5. ओके, 4 5 4 5. मग याच्यामध्ये माझं चुकलं काहीतरी. PQRSTUVWX नाही, PQRSTUVWXYZAB इथं काय चुकतंय का मग. PQRSTUV तीनच येते आणि UVWXYZAB 5 येते. इथं 3 आणि 5 येते, पण इथं 4 आणि ABCD EFGH नो ABCD ABCD 4 येते. बरं, हा प्रश्न जो आहे 21 हा आपण काय करू, थोड्या वेळासाठी साईडला ठेवू. कारण काय की ज्या वेळेस पेपरमध्ये एक्झाममध्ये तुम्हाला कुठला प्रश्न येत नसेल किंवा अडकून राहत असेल, तर त्यावेळेस काय करायचं, तुम्ही त्याला तिथंच पॉज करायचं. कारण काय होतं की पॉज केल्यानंतर आपण ज्यावेळेस परत त्याच ठिकाणी येतो, तर आपल्याला काय होतं की लक्षात येतं की अरे हा प्रश्न आपल्याला त्यावेळेस जमला नव्हता, कारण आपण एकाच पॅटर्नने विचार करत असतो. आता माझं सध्या डोक्यात फिट बसलंय की 4 आणि 5चा गॅप आहे, कदाचित इथं दुसरं पण काहीतरी लॉजिक असू शकतं, पण मी आता दुसरं लॉजिक विचार करू शकत नाही, कारण माझी एक वेळेस मेंटॅलिटी बनली आहे क्वेश्चनला बघून की हे असंच आहे. मग याला परत फिरून यायचं एक वेळेस, आपण पुढे जाऊन परत येऊ. 154 86 123 100 92 14 आणि 61. तसं बघायला गेलं तर बघा, ही एक सिरीज बनताना दिसते आणि ही एक सिरीज बनताना दिसते अल्टरनेट वाली, ठीक. जर 86 आणि 14 100 100 आणि 14 114, मग मी डायरेक्ट इथंच 114 आणि 14 करतो 128. मी हे काही बघतच नाही, यांचं काही लॉजिकच बघत नाही मी. 128 आलंय लक्ष, अल्टरनेट नंबर वरती होतं. ओके, ए म्हणजे प्लस, बी म्हणजे मायनस, सी म्हणजे डिव्हिजन, डी म्हणजे असं दिसलं ना, पहिले डिव्हिजन शोधून घेतात. सी कुठं आहे, सॉरी डिव्हिजन कुठं आहे, सी वरती आहे. ते लक्षातच ठेवायचं. डिव्हिजन आपल्याला या क्वेश्चन मध्ये पहिले डिव्हिजनच बघायचं. डिव्हिजन इथं आहे 45 दुने 90. त्यानंतर मग इंटू शोधा, डी इंटू इथं 45 दुने परत 90
ठीक आहे, म्हणजे डिवाइड बाय 2 केलं तर 45, 45 दुने परत 90 झालं. मग बी म्हणजे काय तर -50 आणि ए म्हणजे काय तर +10. 10 90 100, 100 - 50 50. तर हे झालं आपलं उत्तर. फक्त डिव्हिजन पहिलं शोधा. त्यानंतर सायकल स्वार एने सकाळी 7:30 वाजता 8 किलोमीटर वेगाने सायकलिंग प्रवास सुरू केला. 30 मिनिटांनंतर सायकल स्वार बी ने त्याच ठिकाणाहून परंतु 10 किलोमीटर वेगाने सुरुवात केली. तर मग किती वाजता बी ने ए ला ओलांडले. बरं, याचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. जो पहिला जाणारा असतो त्याची स्पीड घ्या. तो किती तास अगोदर गेला म्हणजे 2 टायमिंग मधला किंवा 2 टायमिंग असतील तर टायमिंग मधला किंवा तो किती तास पुढे गेला त्यातला डिफरन्स. तर 30 मिनिट पुढे गेला म्हणजे 1/2 आवर्स. म्हणजे हाफ आवर 1/2 पुढे गेला आणि डिवाइड करा जी नवीन स्पीड आहे त्याने. ठीक आहे, जी नवीन स्पीड आहे त्याने. तर बेचूक 8 म्हणजे तो काय थोडक्यात नवीन नाही पुढची वाली स्पीड असेल त्याने डिवाइड करा. 1 सेकंड चुकतंय, नवीनवाल्या स्पीडने नका डिवाइड करू. डिवाइड करताना दोघांमधला गॅप घ्या, 2 स्पीड मधला गॅप. 10 किलोमीटर पर आवर 8 किलोमीटर पर आवर त्यातला गॅप होतो 2 आणि इथं येतं बेचूक 8. तर 2 दुने 4. तर 2 काय येतं तर 2 आपलं आवर मध्ये येतं. ठीक आहे, टाइम लागतोय. तर किती वेगाने सुरुवात केली तर मग किती वाजता बी ने एला ओलांडले म्हणजे 2 तासांनी त्याने एला ओलांडले. मग 2 तास कुठून धरायचे तर 2 तास धरायचे पुढच्या टाइम पासनं. म्हणजे काय 7:30 पासनं नाही, 7:30 नंतर अर्धा तास म्हणजे 8, 8 + 2 तास म्हणजे 10 वाजता, सकाळी 10 वाजता. ठीक आहे. श्री सिंग यांनी बँकेत 1264 रकमेची वार्षिक 5% दराने गुंतवणूक केली. त्यांना 3 वर्षानंतर किती रक्कम मिळेल. बरं, 1264 श्री सिंग यांनी बँकेत 1264 रकमेची वार्षिक 5% दराने गुंतवणूक केली. 3 वर्षानंतर किती रक्कम मिळेल. 3 वर्षानंतर म्हणजे 15% वाढवून. बरोबर, पहिल्या वर्षी 5, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 असे 15% त्यांना एक्स्ट्रा भेटतील. मग 1264 च्या 115%. बरोबर, 1264 च्या 115% किती होतील. 23 5 115, 20 5 100, देन 4 5 20, 4 त्रिक 12, 4 16, 4 त्रिक 12, 4 16 64. 316 गुणिले 23 भागीला 5. 316 गुणिले 23 भागीला 5 साईडला ठेवू. यांचा गुणाकार करून घेऊ अगोदर. 316 करतो. 16 त्रिक 48, 16 दुने 32, 16 त्रिक 48 हातचा 4, 16 दुने 32 आणि 4 36. देन नेक्स्ट इज 2 नंबर घेतले 2 क्रॉस. 23 त्रिक 69, 8 6 9 3 12, 6 आणि 1 7, 72 68. 72 68 हे काय झालं आपलं मल्टिप्लिकेशन आलं. डिवाइड बाय 5 करायचं याला. 5 14 70, 26 राहिले, 5 5 25, 1 राहिला, 5 त्रिक 15, 3 राहिले, 5 36, 14 53 6, 14 53 6 हे काय झालं आपलं उत्तर झालेलं आहे. ओके, त्याच्या अगोदर आपला एक जो 21 नंबरचा प्रश्न राहिलेला आहे तो बघू घेऊ आपण. 21 नंबर हा एक वेळेस ट्राय करून बघू काय चुकलंय का परत आपल्या काही लक्षात. ABCDEF Z पासनं ABCD Z ABCD त्यानंतर ABCD EFGH आणि I 3 4चा ABCD EFGH IJKL M PQRS TUVW PQRS TUVW XYZAB PQRS PQRSTUV. आता हे चुकीचं आहे म्हणजे हे उत्तर आहे आपलं. बाकीचं जे आहेत एका फॉलो नाही करतात. मी सांगितलं ना कधी कधी काय होतं आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिट बसून जाते आणि शेवटपर्यंत आपण काय करत असतो त्याच गोष्टीला धरून बसतो. मग त्यामुळे काय होतं आपला टाइम पण भरपूर जातो
आणि त्या क्वेश्चनवर आपण खूप अडकून पडतो आणि एक वेळेस एका ठिकाणी अडकून पडलं की त्या 2-3 लॉस होतात. एक तर तो प्रश्न बऱ्यापैकी चुकतो, दुसरा की त्या क्वेश्चनला सोडवायला आपला टाइम खूप जातो, तिसरा की आपला कॉन्फिडन्स खूप लूज होतो. म्हणून ज्यावेळेस असा एखादा प्रश्न येत नसेल त्याला एक्झामच्या बोर्ड जो असतो त्या साईडला एक असतं रिव्ह्यू आणि मार्क नावाचं, ते क्लिक करून ठेवायचं. तो क्वेश्चन ब्ल्यू कलरमध्ये दिसतो मग इकडे लिस्टमध्ये. तर तो ब्ल्यू कलरमध्ये दिसला की परत त्याच्यावर यायचं ज्यावेळेस आपल्याला आपले बाकीचे प्रश्न सॉल्व्ह करून होतील. कारण कन्फ्युजनमध्ये आपण काय करत असतो, वेगवेगळे पॅटर्न यूज करत असतो. ठीक आहे, तर लास्ट पेज आपलं तेच. सबस्क्राईब करा, शेअर करा. जर फक्त हा जो व्हिडिओ बनतो प्रत्येक व्हिडिओ यातला ह्या सिरीजचा, तो फक्त क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये कसे सॉल्व्ह करायचे असतात, लवकरात लवकर कसं आपलं त्याच्यावरती काम झालं पाहिजे ह्यावरती आहे. ठीक आहे, यामध्ये काही दुसरं एक्सप्लेनेशन दिलं जात नाही. एक्सप्लेनेशनसाठी जे असेल त्याच्या काही वेगळ्या सिरीज येतील, त्या सिरीजमध्ये तुम्ही काय करू शकता, तिथनं ह्या मी कशा प्रकारे एवढं हे करतो, कशा प्रकारे सॉल्व्ह करतो ते तुम्ही बघू शकता. आणि एवढी मोठी गोष्ट आहे, तुम्ही पण करू शकता. फक्त त्याच्यासाठी लागते ती प्रॅक्टिस. प्रॅक्टिससाठी तुम्हाला क्वेश्चन लागणं आणि ते क्वेश्चन खाली टेलिग्राम आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचं चॅनल दिलेलं, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथं क्वेश्चन मिळतील अशाच प्रकारचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट 3चं ॲनालिसिस बघूया.